आज या तरोडा भागामध्ये चातुर्मास महाआरतीच्या निमित्ताने आज कीर्तनचा कार्यक्रम आयोजित केला आहे आणि कार्तिक पौर्णिमा या निमित्ताने या कीर्तनकाराचे हबप महाराज कोलिबा पासदगावकर महाराज त्यांनी या विठ्ठल रुक्माई या मंदिरामध्ये देवस्थानमध्ये या कीर्तन आज त्यांनी आयोजित केलं. तर त्या निमित्ताने या कीर्तनामधून एकच आपल्याला शिकायचे की आपल्या या भागातून संप्रदायाचे जे नवीन पिढी बनली पाहिजे आणि माऊलीचे आशीर्वाद घेतले पाहिजे. या ठिकाणी जे आज 4 वर्षापासून कार्तिक मासचा कार्यक्रम इथं आयोजित केला जातो. दरवर्षी काही ना काही प्रोग्राम असतात. 15 एकादशी, मोठी एकादश, असे चांगले चांगले कार्यक्रम या वास्तवमध्ये चांगले या विठ्ठल रुक्माईमध्ये या कार्यक्रम होत असतात. या निमित्ताने सांगू इच्छितो की कैलासवासी विठ्ठलराव देवराव देशमुख तसेच कैलासवासी सौ जिजाऊबाई विठ्ठलराव देशमुख यांच्या नावाने इथं प्रोग्राम केले जातात. कारण ते एक माऊलीच होते. आज नसले तरी त्यांचे विचार मोठे होते, चांगले विचार होते आणि त्या विचाराने आज त्यांचा परिवार चालत आहे. त्या निमित्ताने आमचे सगळे अण्णा, आमचे देशमुख, गजानन, सचिन, सगळं त्यांचे परिवार इथं कार्यक्रम करत असतात. सर्व गावकरी मंडळी कार्यक्रम करत असतात. खूप चांगलं या तरोड्यामध्ये या विठ्ठल रुक्माईमुळे एक प्रशंसा निर्माण झालेली आहे, एक संप्रदाय निर्माण झालेला आहे आणि असेच येणाऱ्या पिढीला सुद्धा नवीन संस्कार घडव आणि संस्कार याच्यातूनच घडतात असतात चांगले. नव्या पिढीला येणाऱ्या काळात सुद्धा सगळे आयोजक मंडळी पिढीला चांगले मार्गदर्शन करतील. या निमित्ताने सांगतो आज कार्तिक मास तसंच कार्तिक पौर्णिमा या निमित्ताने सगळ्यांना शुभेच्छा देतो.